भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. मी वयोला वाचवायला गेले कारण माझ्या सासूबाईंनी मला तसं करायला सांगितलं. जा असं रडत बसू नकोस. सांग तुझ्या आई वडिलांना जर त्यांनी मला इथून सोडवलं नाही तर मी आत्महत्या करीन. आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी तुझ्या कृपेची बरसू दे अमृतवाणी बेटा आज उभा महाराष्ट्र तुझ्याकडे आशेने बघतोय. बरसू दे अमृत हा प्रवास आता नुकताच सुरू झालाय. आपल्याला इथेच थांबायचं नाहीये. पावलानी आज तुझ्यावरची जबाबदारी वाढलीये. आज लोकांच्या तुझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भाऊ हो मी तुला जे लेटर दिलंय ते आजच सीए कडे पाठवून दे. ठीक. बरं गावची काय खबर बात? सोहळ्यामध्ये जो गोंधळ झाला त्यांनी बरेच लोक वैतागले असतील. वातावरण शांत व्हायला काही वेळ लागेल असं दिसतंय. हो बरोबर आहे. पण एक सांगू धनाजीराव, हा सोहळा उधळून लावल्यामुळे गावातली खूपशी मंडळी खूप खुश झाली आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः येऊन मला हे सांगितलं. आणि पेपरामध्ये काशीचा फोटो आल्यामुळे अख्ख्या गावात तिचीच चर्चा सुरू आहे. खरंच धनाजीराव, इतक्या वर्षांपासून चालत आलेल्या चालीरीतींच्या विरुद्ध उभं राहणं हे काही सोपं काम नाहीये. पण आपल्या काशीनी तर केलं. हिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तिच्यासाठी कौतुकाची गोष्ट असेल, पण सोहळ्यात आमची मान खाली झाली त्याचं काय? गृहमंत्र्यांनी सगळ्यांसमोर आमच्यावर टीका केली. उद्या पक्षश्रेष्ठींनी विचारलं तर काय उत्तर देऊ आम्ही? माफ करा धनाजीराव, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण मला असं वाटतं की हा जो सगळा प्रकार घडलाय याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने सुद्धा बघू शकू. म्हणजे काशीनी जे धाडस दाखवलंय त्यामुळे तुमची मान खाली होण्याऐवजी पक्षात तुमचं वजन वाढूही शकतं. तो कसं काय? म्हणजे आता आपण एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून बघितलं तर एका छोट्याशा गावातली एक सर्वसाधारण मुलगी त्या गावातल्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध उभी राहते. बाप्पाजी सारख्या मोठ्या माणसाला शह देते, त्याला जेलमध्ये पाठवते. आणि ती हे सगळं केवळ याकरता करू शकते की तिच्या पाठीशी धनाजीराव मोहिते हे नाव आहे. आणि एवढी क्रांतिकारक मुलगी तुमची सून आहे या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. निदान येत्या निवडणुकांमध्ये तर याचा निश्चितच उपयोग होईल आपल्याला. तू म्हणतोयस ते अगदीच चूक आहे असं नाही. काय गंमत आहे. धनाजीराव मोहित्यांना पक्षातलं स्थान टिकवण्यासाठी एका भाविणीच्या पोरीच्या नावाचा आधार घ्यावा लागतोय.
काय सरिता देवी, काय रीडिंग करताय? काय वाचताय काय? अरे कालचा पेपर वाचते, भाऊ काकांनी आणून दिलाय मला. बघ ना, यात काशीताईंच्या धाडसाची बातमी आली आहे. मीडियावाल्यांनी किती भरभरून कौतुक केलं त्यांचं. बघ ना. मग त्याचं काय करायचं? म्हणजे हा चॅप्टर क्लोज झाला ना आता, एकदम क्लोज. काय ते सारखं वाचून वाचून त्याच्यावर चर्चा करून तू स्वतःचा वेळ कशाला वाया घालवते? वाय वेस्ट ऑफ टाइम? फॉरगेट इट, फॉरगेट. अरे असं काय बोलतोयस? हा, तू एक काम कर, बेस्ट हा पेपर आहे ना, तू तुझ्या घरच्यांकडे पाठव. हा, सॉलिड आयडिया आहे. हा पेपर तू तुझ्या घरच्यांकडेच पाठव. हा, काय ते आपल्याला सॉलिड ते हे समजतात ना, घुरसटलेल्या विचारांचे, ते अन काय म्हणतात त्याला, हा, अडाणी समजतात ना. मग त्यांना पण कळू दे की आमच्या घरातल्या बाईने अंधश्रद्धेविरुद्ध कसा आवाज उठवलाय ते. हा, त्यांना कळू दे ना, समजू दे. आमचं खानदान आहे ना कसला सॉलिड आहे, एकदम मान खानदान आहे आपलं. कळू दे. हा, हे घे, हा पेपर तू त्यांनाच दे, पाठव. मी नाही पाठवणार हा पेपर माझ्या घरी. मला नाही माझ्या घरच्यांशी खोटं वगैरे बोलतायत. काशीताईंनी इतकं धाडस केलं, त्यांचं कौतुक तर आहेच रे. पण या धाडसाची त्यांना किती किंमत मोजावी लागली. आपल्या घरच्यांनी काय दिलं त्यांना? काठीचे फटकेच ना. अरे पण तू कशाला वाईट वाटून घेते? हा, आता तिने तेवढा जो काय तमाशा केला त्याच्यानंतर काय करायचं होतं? तिचं कौतुक करायचं होतं, मग मारणारच ना तिला. पण हे बघ, नंतर काय केलं? आई तिला सॉरी बोलली की नाही? हा, केलं की नाही तिचं कौतुक? हा, साधं सुद्धा कौतुक नाही केलं, अख्ख्या जगासमोर तिचं कौतुक केले. ते आले होते ना कोण टीव्ही वाले, त्यांच्या समोर पण इंटरव्ह्यू दिलाय. काय केलंय आईने कौतुक? हा, उगाच काय पण बोलते तू. अख्ख्या जगासमोर आईंनी स्वतःच तर कौतुक केलं. घडलेल्या सगळ्या प्रकाराचं श्रेय आईंनी स्वतःकडेच घेतलं. आणि काशीताईंना सुद्धा तेच बोलायला भाग पाडलं जे आईंना हवं होतं. ए शाणे, जास्त डोक्यात जाऊ नका. उगाच कटकट नाही करायची. आणि आईच्या विरोधात एक शब्द पण बोलायचं नाही. तसं जर केलंस ना तर इकडचा थोबाड तिकडं करून ठेवेन. आणि बाद झालं ते काशीताई पुराण. जास्त मिक्सअप नाही व्हायचा तिच्याबरोबर. पुन्हा जर त्या काशीचं कौतुक वगैरे केलंस ना तर माझ्यासारखं वाईट नाही सांगतोय, कळलं ना? खूप झालं आई. या सटवीचं ना काहीतरी करायलाच पाहिजे आता. ही भाविणीची पोरं ना आता आपल्या डोक्यावर बसायला लागली. तो मंत्र्याचा पिये हिच्यासाठी ते फुलं बिलं काय घेऊन येतोय. तिला म्हणे ते अंधश्रद्धा विरुद्ध लढणारी काय ते बाई का काय म्हणून तिला बक्षीस देणार आहेत. आई, हे जर असं चालू राहिलं ना तर उद्या ही आपले गळे कापायला सुद्धा कमी नाही करणार. तिला ताबडतोब वरचा मार्ग दाखवायला पाहिजे. नाही सूर्य, धूर डोळ्याला झोंबला म्हणून विस्तव विझवायचा नाही. पण त्याच विस्तवातली ठिणगी आग भडकवणारी असली तर या काशीला ना. शांत हो सूर्य. हिच्याशी आता सरळपणे 2 हात करणं अवघड आहे. हिला ना गोड बोलूनच संपवलं पाहिजे. एकदा मूल होऊ दे हिला. आणि सगळी इस्टेट जेव्हा आपल्या नावावर होईल ना तेव्हा तिचं काय करायचं बघते मी. विचार कर. तिला कसं संपवायचं ना याचा विचार कर. आता तूच काहीतरी आयडिया काढ. आहे आयडिया. संजयला मूल होईल आणि इस्टेटही आपल्या नावावर होईल. फक्त ते मूल काशीचं नसेल. म्हणजे? अरे सूर्या, तूच नव्हतं का सांगितलंस की संजयला आपण काशीपासून तोडायचं आणि अशा मुलीबरोबर लग्न लावायचं जी आपल्या हातातलं खेळणं असेल आणि मग तिला मूल होईल. आणि हे सगळं करण्यासाठी अशी गरीब आणि गरजू मुलगी आहे माझ्या डोळ्यासमोर. कोण? वाट बघ, थोडी वाट बघ, कळेलच लवकर. मला लवकरात लवकर कामाला लागायला हवं. सगळं अनाकलनीय आहे. दिलीप एक दिवस एक चिठ्ठी लिहितो, घर सोडून निघून जातो
अरे मग इतके दिवस आपण त्याच्यावर जीव लावला, त्यांनी आपल्यावर प्रेम केलं, माया केली, हे सगळं काय होतं? जाऊ दे ना, तू यावर विचार करून काही उपयोग आहे का? उपयोग आहे का नाही हा प्रश्न नाही आता वंदना. हे असं ज्या वेळेला काही घडतं ना, त्यावेळेला स्वतःवरचा विश्वास फार पालापाचोळ्यासारखा उडून जातो. सांग ना मला, या घरानं दिलीपला काय नाही दिलं ग? या घरामध्ये त्याला भावाचं प्रेम मिळालं, वडिलांची माया मिळाली, सगळ्या घरानं त्याला आपलं मानलं. आणि हा मात्र मनामध्ये कायम काहीतरी लपवत आपल्याशी एकरूप झाल्याचं नाटक करत होता. श्री, त्याला ओळखण्यात सर्वात मोठी चूक केली ती मी. त्याला जवळचं कुणी नाही, त्याला घर नाही हे मला जाणवलं. पण तो कोण आहे, त्याचं कुटुंब कुठे आहे किंवा होतं, हे मी का नाही विचारलं त्याला? इतक्या आंधळेपणानं का त्याच्यावर विश्वास ठेवला मी? दिलीप जर सुदामा होता, म्हणजे धनाजीरावांचा भाऊ, तर सरिताच्या लग्नाच्या वेळी त्यांनी गप्प राहायला नको होतं. भाऊ जर इथे आला नसता आणि त्या दोघांचं बोलणं जर गीताने ऐकलं नसतं तर आपल्याला काहीच कळलं नसतं. आणि आपण आंधळ्यासारखे याच्यावर प्रेम करत राहिलो असतो. गीताला सुद्धा त्यांनी कुणाला सांगू नकोस असं बजावलं होतं. त्या आजारपणामध्ये ती बरळली म्हणून ते बाहेर तरी आलं. त्याला कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची नव्हती म्हणून तो न बोलता निघून गेला आणि आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण करून गेला. मी जर हे ऐकलं नसतं तर एवढं सगळं झालंच नसतं. धनाजीराव, धनाजीराव मोहिते, बाहेर या तुम्ही. धर्मा, धनाजीराव, तुमच्या डोळ्यातला धाक मला अडवू शकणार नाही. धर्मा, स्वतःच्या वडिलांना नावानं हाक मारण्यापर्यंत मजल गेली का तुझी? कोण वडील? कुठले वडील? धर्म, हा काय तमाशा लावलायस तू? कोण आहेस तू? एक शब्दही बोलू नकोस तू. स्वतःच्या आईशी असं कोणी बोलतं का? तू माझी आई नाहीयेस आणि हा सूर्य पण माझा भाऊ नाहीये. तुम्ही सगळे माझ्या प्रेमाचा गळा घोटणारे कसाही आहात. धर्मा, काय बोलतोयस ते कळतंय का तुला? बरोबरच बोलतोय मी. तुम्ही सगळे वाईट आहात. चांगले आहेत ते फक्त बाप्पाजी. रक्ताच्या नात्यापेक्षा त्या बाप्पाजींनी मला आपुलकी दाखवली. आणि म्हणूनच तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं. माझ्या जवळच्या माणसांना माझ्यापासून दूर केलं. पण आता माझी सहनशक्ती संपली आहे माझी सहनशक्ती. काय करणार आहेस तू? तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काहीच करणार नाहीये मी. पण मी तुमच्या घरासमोर इथे आत्महत्या करणार आहे. संपवून टाकणार आहे मी स्वतःला. धर्मा, ओ साळवी साहेब, अहो बाप्पाजींसाठी 2 डझन केळी आणि 2 किलो सफरचंद मागून ठेवा पटकन. आणि 2 लिटर दूध जंत्रे साहेब. हो, आणि 2 लिटर दूध चांगल्या म्हशीचं. बाप्पाजींचा जय हो, 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 बाप्पाजी पाया पडतो. बाप्पाजींचा जय हो, 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 बाप्पाजींचा जय हो. बघत काय बसला, टाळ कोण माझा बापूस मारणार, जा पटकन. बाप्पाजींचा जय हो, बाप्पाजींचा जय हो, बाप्पा
बाप्पाजींना 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 साहेब 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 अरे बोल. बाप्पाजींना कोण बोलला तो? कोण बोलला? अहो असा अख्खा गाव म्हणतोय. मग ठीक आहे, पण काय कर, आमच्या हातात काही नाही हो. प्रकरण वरपर्यंत गेलंय. आम्ही पडलो सरकारी नोकर. मग साहेब आम्हाला गाव बंद करावं लागल. अरे वा, चांगली कल्पना आहे. काय साळवी, नवीनच आहे गाव बंद. पण तुम्ही हे करा असं मी तुम्हाला सांगणार नाही, किंवा असं करू नका असंही सांगणार नाही. कारण आम्ही पडलो सरकारी नोकर. अहो पण साहेब, नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. शहरं बंद होत होती आतापर्यंत, हे ऐकून होतो आम्ही. पण आता आता गाव बंद. वाह, या गोष्टीची इतिहासात नोंद होणार. हिरा गाव बंद. आणि साळवी सर, आपण या घटनेचे साक्षीदार आहोत, कारण आपण पडलो सरकारी नोकर. आता कसं. नाही नाही, चालू द्या चालू द्या, करा करा, काय करायचं ते करा. आजपर्यंत शहर, राज्य, देश बंद करण्यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घ्यायचे. आता गाव बंदसाठी अख्खं गाव. चांगलं आहे चांगलं आहे. पण या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही, कारण आम्ही पडलो सरकारी नोकर. आता कसं, तेव्हा जा कामाला लागा. तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही तुमचं काही ऐकलं नाही. काय या या, तुम्हाला सुद्धा काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. जा. आता गाव बंद केलंच पाहिजे. बाप्पाजींचा 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 बाप्पाजींचा. साळवी, सर हे लोक काही येडेत का? साहेब, या गावातले लोक म्हणजे वेड्यांचा बाजार आणि पेढ्यांचा पाऊस आहे. साळवी, सर, खबरदार पेड्याचं नाव काढाल तर. अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला डायबिटीस आहे. लोक बघा, त्यांच्याकडून काहीतरी शिका. बघा कसा क्रांतिकारी विचार करताय तुम्ही, पण कधीतरी करा हो. साहेब, पण खरोखरच या लोकांनी गाव बंद केला तर आपण काय करायचं? आपण भाकऱ्या भाजूया साहेब त्यांच्यासाठी. काय बोलताय साळवे? आपण कोण आहोत? सरकारी नोकर. मग मग आपण आपलं कायद्याचं काय रक्षण करायचं ते काम करायचं. धर्मा, धर्मा, रे सूर्या सोड, सूर्य सोड मला. सोड धर्मा, सूर्य सोड. सोड सोड सूर्या. येडेपणा करू नको. सूर्या. धर्मा, धर्मा, तुला काय हवं ते सांग. बाप्पाजी हवेत मला. काय? आज तो देव माणूस जेलमध्ये आहे. ते ताबडतोब सुटले पाहिजे. बोला बोला, तुम्ही सोडवणार आहात की नाही? हे बघ धर्मा, धर्मा, आम्हाला थोडा थोडा विचार करायला वेळ तरी देशील का? 2 दिवस, फक्त 2 दिवस आहेत तुमच्याकडे. विचार करा आणि त्यांना लवकरात लवकर सोडा. बाप्पाजी 2 दिवसात घरी नाही आले ना, तर हा धर्म संपला म्हणून समजा. धनाजीराव, फक्त 2 दिवस.
धर्माची खूप काळजी वाटते रे सूर्या. त्याची काळजी वाटून काय उपयोग आहे? हा, त्याला आहे का त्याचं काही? त्या बाप्पाजीसाठी आपल्या विरोधात गेलाय तो, आणि त्याच्यासाठी आता स्वतःचा जीव द्यायला निघालाय. अरे म्हणून तर काळजी वाटते. अरे कितीही झालं ना तरी तरी तो माझ्या पोटचा पोर आहे रे. सूर्या, सूर्या, धर्मा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार? नाही नाही, मला नाही वाटत असं काही करेल तो. आपण कदाचित 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 काय? कदाचित म्हणजे म्हणजे ते काय, त्याचा प्रेमभंग झालाय ना. आणि तुला माहितीये की प्रेमात माणूस कसा वेडा होतो ते, आणि मग त्यात अजून तो बाप्पाजी आगीत तेल ओतण्याचं काम करतोय. आता अशा वेळेस त्यांनी काही केलं तर? सूर्या, अरे असं अभद्र काहीतरी बोलू नकोस रे. नाही, माझ्या बोलण्याने किंवा न बोलण्याने काही फरक पडणार आहे का? हा, तुला माहितीये धर्मा किती हट्टी आहे ते. नाही, काही झालं ना तरी तरी बाप्पाजीला सोडवायलाच हवं. पण पण पुन्हा प्रश्न हाच येतो की त्याला त्याला सोडवणार कोण? आपण का सोडवायचं? म्हणजे आई, बाप्पाजीला आपण सोडवायचं नाही. बाप्पाजीला कोणी पकडून दिलंय? काशीनं. मग तीच त्यांना सोडवेल. नाहीतरी गृहमंत्र्यांबरोबर तिची डायरेक्ट ओळख आहे ना. तिचा एक शब्द बाप्पाजीला सोडवू शकतो. आपण त्या काशीला सांगायचं, बाई ग, हे सगळं तू अडवून ठेवलंस ना, मग आता निस्तर. सूर्या, सूर्या, तू बोलतोयस ते सगळं पटतंय मला. बाप्पाजीला काशीच सोडवू शकते. आली आली भाग्यलक्ष्मी.